HT न्यूज इंडिया, सच के साथ। रेती माफियांवर कारवाई कधी? वारंवार निवेदनानंतरही ठोस पावले नाहीत। मागण्या मान्य न झाल्यास मोठ्या आमरण उपोषणाचा इशारा। हिंगणघाट विधानसभा क्षेत्रातील अवैध आणि अनियमित रेती उपसाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। सामाजिक कार्यकर्ते अश्विन तावडे यांनी तहसीलदार हिंगणघाट यांना 16 मार्च रोजी निवेदन देत रेती घाटांवरील बेकायदेशीर प्रकरणांवर तत्काळ आळा घालण्याची मागणी केली होती। त्या निवेदनात रेती घाटांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे, कायदेशीर रेती घाटांवर जेसीबी, पॉकलँड मशीन आणि बोटींच्या सहाय्याने होणारी रेती उपसा बंद करणे, महसूल विभागाचे कर्मचारी नियमितपणे घाटांवर नियुक्त करणे अशा अनेक महत्त्वाच्या मागण्या करण्यात आल्या होत्या। मात्र 16 मार्चच्या निवेदनाची कोणतीही गंभीर दखल प्रशासनाकडून घेण्यात आली नसल्याचा आरोप करण्यात येत आहे। त्यानंतर 6 एप्रिल रोजी पुन्हा निवेदन देत आमरण उपोषणाचा इशाराही देण्यात आला। तरी देखील तहसील कार्यालयाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नसल्याचे दिसून आले। दरम्यान वारंवार अवैध रेती उपसाच्या बातम्या माध्यमांमध्ये झळकत असतानाही प्रशासनाकडून केवळ कारवाईचे दावे केले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे। महसूल विभागाकडून माझ्या कार्यकाळात 71 लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला, जो जिल्ह्यात सर्वाधिक आहे असे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात रेती घाटांवर सुरू असलेले प्रकार थांबलेले दिसत नाहीत। विशेष म्हणजे नियमानुसार कायदेशीर रेती घाटांवर जेसीबी, पॉकलँड मशीन आणि बोटीच्या सहाय्याने रेती उपसा करण्यात येत नाही। मग तरीही अनेक घाटांवर खुलेआम अशा यंत्रसामग्रीचा वापर कसा सुरू आहे असा सवाल आता उपस्थित केला जात आहे। यानंतर पुन्हा 15 मे रोजी अश्विन तावडे यांनी तहसीलदारांना तिसरे निवेदन दिले। त्यावेळी तहसीलदारांनी सोमवारपर्यंतचा वेळ मागत प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याची कबूल केल्याची माहिती समोर आली आहे। आता प्रशासन अवैध रेती उपशावर नेमकी कोणती कारवाई करते, नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होते का आणि रेती माफियांना खरोखर आळा बसतो का, याकडे संपूर्ण हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे लक्ष लागले आहे। HT न्यूज इंडिया मुख्य संपादक अब्दुल कदीर बख्श। तो आम्ही आता इथे आलो तहसील ऑफिसमध्ये। आम्ही इथे निवेदन दिलं होतं अवैध रेती उपसावरती कारवाई करण्याबाबत, आणि त्यासोबतच आम्ही त्यांना अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला होता। पण अन्नत्याग आंदोलन करण्यासाठी आम्हाला यांच्या अधिकाऱ्याने रोखलं होतं। आम्हाला 15/4/2026 त्यांनी येऊन सांगितलं की तुम्ही अन्नत्याग आंदोलन करा नको, आम्हाला थोडा वेळ द्या, 5 दिवसाची मुदत द्या। आम्ही त्यांना वेळ दिली, पण त्यांनी कसलीही आम्हाला पत्र दिले नाही की पूर्व तयारी काय केली, कारवाई काय केली, समोर काय करणार आहे। आम्ही आज तहसीलदार साहेबांना भेटलो, ते आम्हाला सोमवारपर्यंत वेळ मागत आहेत की आम्ही तुम्हाला सोमवारपर्यंत पूर्ण कागदपत्र देऊ की काय काय आतापर्यंत कारवाई झाली, अवैध रेती होते की नाही होत, या सगळ्या गोष्टी जानकारी तुम्हाला देऊ। जर सोमवारपर्यंत आम्हाला भेटलं नाही तर आम्ही मंगळवारपासून अन्नत्याग आंदोलन चालू करू। या रेती घाटा विरोधात या विधानसभेमध्ये आम्ही मोठं आंदोलन चालू करू। खबरों में अब तक के लिए बस इतना ही। फिर होगी आपसे मुलाकात ऐसी किसी बड़ी और खास खबर के साथ। तब तक के लिए नमस्कार और देखते रहिए HT न्यूज इंडिया।